सुधागड माध्यमिक विद्यालय कळंबोली स्टँडर्ड 8 सेमी इंग्लिश subject general science. Dear students, today we are going to learn chapter number 7, metals and non-metals. In this image you can see some examples of metals and non-metals. To start this chapter, first here give can you recall means जरा आठवण. First question is what are the three types in which the elements are generally classified? Answer of this question is the elements are generally classified into three types, which are metals, non-metals and metalloids. Metals, non-metals and non-metalloids. This is the answer of this question. Then we see the second question. What are the metals and non-metals that we use in every day? The metals we use in our life is iron, gold, silver, copper, you know. And non-metals are the chlorine, iodine, carbon, oxygen. This is the answer of second question. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे धातू आणि अधातू यांचा उपयोग करतो ती उदाहरणे सांगा, असा हा प्रश्न आहे. द नेम ऑफ द चॅप्टर इज मेटल्स अँड नॉन मेटल्स म्हणजे धातू आणि अधातू. Here see all the objects or materials in the world are made from elements, compounds or their mixtures. Scientists classified all the elements into three general types, which are metals, non-metals and metalloids. म्हणजे जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे जे आहेत हे मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे म्हणजे एलिमेंट्स, कंपाऊंड्स और देअर मिक्सचर्स म्हणजे मूलद्रव्य, कंपाऊंड्स म्हणजे संयुगे आणि मिश्रणे यांच्यापासून बनलेले आहे. शास्त्रज्ञांनी सर्व मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे धातू, अधातू आणि धातू सदृश याप्रमाणे या मूलद्रव्यांचं 3 गटामध्ये काय केलेले वर्गीकरण केलेले. मेटल्स मीन्स धातू, नॉन मेटल्स मीन्स अधातू आणि मेटॉलॉइड्स मीन्स धातू सदृश. जे धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दर्शवतात त्यांना मेटॉलॉइड्स म्हणतात. देन फर्स्ट सी मेटल्स. पहिल्यांदा आपण मेटल्स म्हणजे काय किंवा त्यांचे गुणधर्म याविषयी माहिती पाहूया. सी गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम are a few metals. Metals have luster. The metals are hearts. Wire or sheet can be from them made metals. Metals are good conductors of heat and electricity. This is the properties of metals. Metals lose
their valence electrons to produce positively charged ions, that is cations. म्हणजे सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काय आहेत, सर्व धातू आहेत. मेटल्स हॅव ए लस्टर्स, म्हणजे धातूंना चकाकी असते. द मेटल्स आर हार्ड्स, धातू हे कसे असतात, कठीण असतात. वायर ऑर शीट कॅन बी फ्रॉम दे मेड मेटल्स, म्हणजे धातूपासून बारीक अशा प्रकारची तार तयार करता येते किंवा त्याचा पातळ पत्रासुद्धा तयार करता येतो. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे धातू हे उष्णता, हीट उष्णता आणि विद्युत, इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत, यांचे काय आहेत, उत्तम सुवाहक आहेत. Metals lose their valence electrons to produce positively charged ions, that is cations. धातू हे काय करतात, त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावतात आणि संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धन प्रभारी आयन किंवा धन आयन तयार करतात, म्हणजेच त्यांना कॅटायन असं म्हणतात, म्हणजे कॅटायनची निर्मिती धातू करतात. तर या ठिकाणी हे मेटल्स म्हणजे धातूविषयी माहिती, म्हणजे काही उदाहरणे आणि त्यांची काही धातूंचे काही गुणधर्म या ठिकाणी इथे दिलेले आहेत. आता नंतर आपण या धातूचे काही भौतिक गुणधर्म पाहूया. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, म्हणजे धातूंचे भौतिक गुणधर्म. फर्स्ट प्रॉपर्टीज फिजिकल स्टेट मीन्स अवस्था. अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल स्टे इन सॉलिड स्टेट, म्हणजे सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेमध्ये राहतात. हाऊएव्हर मेटल्स लाईक मर्क्युरी अँड गॅलियम आर एक्सेप्शन विच आर इन लिक्विड स्टेट इवन ॲट रूम टेम्परेचर, परंतु धातू हे सर्वसाधारणपणे कसे असतात, स्थायू अवस्थेमध्ये असतात, परंतु पारा व गॅलियमसारखे काही धातू याला अपवाद आहेत, ते कक्ष तापमानाला कसे असतात, द्रव अवस्थेमध्ये असतात. यू नो द 3 स्टेट ऑफ एलिमेंट्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. The metals stay in solid state. Then here see, you might have seen a doctor's pressure gauge to measure blood pressure. During your visit to a dispensary accompanying your relative, in that you might have seen a grey colored liquid in a glass tube. What is that metal? म्हणजे तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या सोबत एखाद्या दवाखान्यामध्ये एखाद्या डॉक्टरांजवळ जर गेला तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे रक्तदाब मापक तुम्ही पाहिला असेल. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी रक्तदाब मापक वापरला जातो. तर हा जो रक्तदाब मापक आहे त्याच्या काचेच्या नळीमध्ये एक राखाडी रंगाचा द्रव भरलेला असतो आणि तो तुम्ही पाहिला असेल, आणि तो जो आहे तो काय असतो, मेटल्स. व्हॉट इज दॅट मेटल? मग या धातूचं नाव काय असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर तो धातू कुठला असतो, मर्क्युरी म्हणजे पारा. Then we see the second property of metals, luster. Second property of metal is luster. Luster means तेज किंवा चकाकी. Take copper vessel at your home. Scrub them
with lemon and rinse with water. Observe the luster before and after cleaning. Light gets reflected from the cleaned or freshly cut surface of metals and the metal look lustrous. म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्या घरी तांब्याची किंवा पितळेची भांडी असतात. तर ही जी तांब्याची भांडी आहेत ती घेतली आपण आणि त्याला लिंबाने घासा किंवा घासले आणि त्याला पाण्याने धुतले. तर हे घासण्यापूर्वी किंवा ती भांडी धुण्यापूर्वी आणि धुतल्यानंतर त्यांच्या तेजाचं किंवा त्यांच्यामध्ये जो लस्टरनेस आहे याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर धातूच्या घासलेल्या वा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी दिसतो. म्हणजे घासलेला धातूच्या पृष्ठभागावरून काय होतं, प्रकाश परावर्तित होतो आणि तो धातू काय होतो, तेजस्वी किंवा चकाकतो. म्हणजे लस्टरेस त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतो. तर सेकंड प्रॉपर्टी इज लस्टर्स. देन we will see the third property, hardness. Hardness म्हणजे कठीणपणा. जनरली मेटल्स आर हार्ड. धातू हे कसे आहेत, हार्ड आहेत, ते सॉफ्ट नाहीत, नॉट सॉफ्ट. एक्सेप्शन सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट अँड कॅन बी इझिली कट बाय ए नाईफ. फक्त सोडियम व पोटॅशियम हे कसे असतात, मऊ असतात व ते सहज चाकूने आपल्याला कापता येतात. नाईफ म्हणजे चाकू. याला काय, धातू हे आहेत ते धातू कसे कठीण असतात, ते मऊ नसतात. याला अपवाद काय आहे, फक्त सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियम हे धातू मऊ आहेत आणि ते आपल्याला चाकूने किंवा सुरीने सहज कापता येतात. दिस इज द 3 property. First is physical state, second is luster, third property is hardness. Then we see fourth property. The fourth property is, the name of the fourth property is ductility. Ductility means tanyata. Have you ever gone to a goldsmith shop? Have you seen the goldsmith making a wire of gold or silver? When a metal is pulled through a hole, a wire is formed. This property of metal is called ductility. आता ductility means तन्यता. तर तुम्ही कधी सोनाराच्या दुकानामध्ये गेला असाल आणि सोनाराला सोने किंवा चांदीची तार बनवताना तुम्ही पाहिले आहे का? तर तुम्ही पाहिले असेल की सोनार हा काय करतो, सोने आणि चांदीच्या धातूपासून बारीक अशा प्रकारची तार तयार करू शकतो. तर छिद्रातून धातूला ओढले असता त्याची तार बनते. म्हणजे धातूपासून बारीक अशा प्रकारची तार तयार करता येण्याचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला काय म्हटलं जातं, डक्टिलिटी मीन्स तन्यता. तर दिस इज द फोर्थ फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स. देन फिफ्थ प्रॉपर्टी ऑफ मेटल इज मॅलिएबिलिटी. मॅलिएबिलिटी मीन्स वर्धनीयता. हे सी टेक अन आयर्न नेल. आयर्न नेल म्हणजे एक खिळा घ्या. प्लेस इट ऑन ए प्लॅटफॉर्म. त्याला ओट्यावर ठेवून हातोडीने काय करायचे, ठोकायचे. प्लेस इट ऑन ए प्लॅटफॉर्म अँड कीप ऑन हॅमरिंग. हॅमर करणे म्हणजे तो ठोकणे. हॅमरिंग इट. आफ्टर समटाइम्स यू विल सी ए थिन शीट फॉर्मिंग. काही वेळानंतर तुम्हाला त्याचा पातळ अशा प्रकारचा पत्रा तयार झालेला दिसेल. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड मॅलिएबिलिटी ऑफ
मेटल्स. म्हणजे मॅलिॲबिलिटी मीन्स वर्धनीयता, म्हणजे धातूपासून पातळ अशा प्रकारचा पत्रा तयार करता येण्याचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला काय म्हटलं जातं? मॅलिॲबिलिटी. देन वी सी सिक्स्थ प्रॉपर्टी ऑफ मेटल्स, कंडक्शन ऑफ हीट. कंडक्शन ऑफ हीट म्हणजे धातू हे काय आहेत? उष्णतेचे सुवाहक आहेत किंवा त्याच्यामधून उष्णतेचं वहन होतं. कंडक्शन ऑफ हीट. कंडक्शन मीन्स वहन, हीट म्हणजे उष्णता. टेक ए कॉपर प्लेट, फिक्स some wax at one of its ends, heat the other end and observe what happens, discuss with teachers. म्हणजे एक आपण तांब्याची पट्टी घेतली व त्याच्या एका टोकाला मेण लावली. वॅक्स मीन्स मेण लावले आणि त्याचं दुसरं टोक काय केलं? गरम केलं. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानं आपल्याला काय दिसेल? म्हणजे एक टोक आपण त्या धातूचं गरम केले, दुसऱ्या टोकाला मेण लावलेले, तरीसुद्धा ते मेण काही वेळाने काय होतं? वितळतं. म्हणजे त्या ठिकाणी उष्णता काय झाली? वाहून नेली गेली, म्हणजे उष्णतेचं वहन झालं. हीट द अदर एंड अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, म्हणजे एका टोकाला जरी आपण उष्णता दिली तर दुसऱ्या टोकाला त्या उष्णतेचं वहन झालं, मीन्स कंडक्शन ऑफ हीट. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. धातू हे काय आहेत? उष्णतेचे सुवाहक आहेत. सिल्वर, कॉपर अँड ॲल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे उष्णतेचे काय आहेत? बेस्ट कंडक्टर्स. बेस्ट कंडक्टर्स मीन्स उत्तम सुवाहक आहेत किंवा उत्तम वाहक आहेत. देन वी विल सी द सेवन्थ प्रॉपर्टी, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युतचं वहन. विच मेटल्स आर यूज्ड टू मेक इलेक्ट्रिकल वायर्स, म्हणजे विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणत्या धातूंचा उपयोग केला जातो? यू नो द कॉपर इज यूज्ड टू मेक इलेक्ट्रिकल वायर्स, म्हणजे तांबे या धातूचा वापर हा विजेच्या तारामध्ये केला जातो. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे धातू हे विद्युतचे काय आहेत? सुवाहक आहेत किंवा विजेचे सुवाहक आहेत. लीड इज ॲन एक्सेप्शन. लीड मीन्स शिसे. शिसे हा काय आहे? धातू आहे. याला अपवाद धातू कुठला आहे? तर शिसे हा एक अपवाद आहे. विच इज नायदर ए गुड कंडक्टर ऑफ हीट नॉर ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे शिसे हा एकमेव धातू असा आहे की जो उष्णता व वीज यांचा सुवाहक नाही. म्हणजे लीडमधून उष्णतेचंही वहन होत नाही आणि विद्युतचं सुद्धा वहन होत नाही. देन वी विल सी द एट्थ प्रॉपर्टी ऑफ metals. This is the name of this property is density. Density means घनता. Metals have high density. धातूंची घनता कशी असते? जास्त असते. धातूंची घनता कशी आहे? जास्त आहे. सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर एक्सेप्शन. फक्त याला अपवाद काय आहेत? सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम हे अपवाद आहेत. हॅविंग ए लोअर डेन्सिटी देन वॉटर, म्हणजे सोडियम, पोटॅशियम आणि लिथियमची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते. द डेन्सिटी ऑफ लिथियम इज ओनली
0.53 ग्रॅम प्रति cc ही काय आहे लिथियमची डेन्सिटी. म्हणजे धातूंची घनता जी आहे ती धातूंची घनता कशी असते जास्त असते. मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. देन वी सी द नाइन्थ प्रॉपर्टी. नाइन्थ प्रॉपर्टी इज मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट मीन्स द्रवणांक आणि बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट मीन्स उत्कलनांक. जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स. एक्सेप्शन्स Hg, Ga, Na आणि K. म्हणजे सर्वसाधारणपणे धातूचे द्रवणांक व उत्कलनांक जास्त असतात. जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट. धातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात जास्त असतात. एक्सेप्शन Hg, Ga, Na आणि K. म्हणजे पारा, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम हे याला काय आहेत अपवाद आहेत. यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त नसतात. Then we see the 10th property of metals. This property is sonority. Sonority means नादमयता. नादमयता. What is the metals that your school bell is made of? How does a bell is functions? Metals are sonorous. They produce sound and striking. म्हणजे आपल्या शाळेमध्ये धातूची बेल असते आणि ही जी बेल आहे ती बेल कुठल्या धातूपासून बनवलेली असते आपल्याला माहिती आहे. शाळेची जी घंटा असते ती कशाची असते लोखंडाची असते. म्हणजे आयर्न या धातूची असते किंवा आयर्न या मेटलची असते. मग ही बेल वाजल्यानंतर काय होते बेल ज्यावेळेला वाजते त्यावेळेस त्याच्यापासून जो आवाज निर्माण होतो तो आपल्यापर्यंत काय होतो पोहोचतो. हाऊ डज ए बेल इज फंक्शन. म्हणजे ही जी बेल आहे ती कशाची कार्य करते आवाज निर्माण करण्याचं कार्य करते. म्हणजे मेटल्स आर सोनोरस. म्हणजे धातू हे कसे आहेत नादमय आहेत. म्हणजे धातूपासून आवाज निर्माण होतो. Then we will see the non-metals. First, you can see the properties of metals, examples and physical properties of metals. Then we will see the non-metals. Non-metals means adhatu. Here the examples of non-metals are carbon, sulfur, phosphorus are a few non-metals. Generally non-metals are brittle and non-lustrous. म्हणजे काय तर हे अधातू जे आहेत ते अधातू सर्वसाधारणपणे स्थायू अवस्थेमध्ये असतात आणि त्यांना चकाकी नसते. तर कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काय आहेत अधातू आहेत. सर्वसाधारणपणे स्थायू अधातू ठिसूळ असतात व त्यांना चकाकी नसते. Then we see the physical properties of non-metals. First you can see the physical properties of metals. Then we will see the physical properties of non-metals. The first property of non-metal is physical state.
म्हणजे भौतिक अवस्था. भौतिक अवस्था. See here, at ordinary temperature, non-metals occur as solids, liquids and gases. For example, solids CSP, liquids Br2 and gaseous H2N2O2. Means सर्वसामान्य तापमानाला अधातू, स्थायू, द्रव व वायू रूपामध्ये आढळतात. फॉर एक्झाम्पल सॉलिड्स. द एक्झाम्पल ऑफ सॉलिड इज कार्बन, सल्फर, phosphorus. This is the examples of non-metals, solid non-metals. And liquid non-metals is Br2, means bromine. And gaseous non-metals, the examples of gaseous non-metal is H2N2O2, means hydrogen, nitrogen, oxygen. म्हणजे सर्वसामान्य तापमानाला अधातू, स्थायू, द्रव आणि वायुरूप अवस्थेमध्ये आढळतात. सॉलिड्स मीन्स स्थायू, लिक्विड्स मीन्स द्रव आणि गॅसियस मीन्स वायू. देन सेकंड प्रॉपर्टी इज लस्टर. यू नो लस्टर मीन्स चकाकी. नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर, म्हणजे अधातूंना चकाकी नसते. एक्सेप्ट डायमंड. याला अपवाद काय आहे? हिरा. हिरा हा काय करतो? चकाकतो. बाकीचे जे अधातू आहेत ते चकाकत नाहीत. तर एक्सेप्ट डायमंड अँड आयोडीन क्रिस्टल, म्हणजे हिरा आणि आयोडीनचे स्फटिक हे याला अपवाद आहे. सम नॉन मेटल्स आर कलरलेस while other have different colors. काही अधातू कसे असतात? रंगहीत, तर काहींना विविध रंग असतात. कार्बन म्हणजेच कोळसा हा व्हॉट इज द कलर ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ कोल. कोल मीन्स कोळसा. कोळशाचा कलर हा कसा असतो ते तुम्हाला माहीत आहे. कोळसा कसा असतो? काळ्या रंगाचा. आणि सल्फर इज येलो अँड ब्रोमिन इज ब्राऊन, म्हणजे सल्फरचा कलर पिवळा असतो आणि ब्रोमिन हे ब्राऊन कलरचं किंवा तपकिरी कलरचं असतं. देन थर्ड प्रॉपर्टी इज ब्रिटलनेस. ब्रिटलनेस मीन्स ठिसूळपणा. टेक coal and hammer it. See what happens to it. Solid non-metals are brittle. म्हणजे आपण कार्बन घेतला किंवा कोळसा घेतला आणि त्याला हातोडीने ठोकलं तर काय होईल रे? तो कोळसा फुटेल, कारण तो कसा असतो? ठिसूळ असतो. स्थायीरूप अधातू जे आहेत ते कसे असतात? ठिसूळ असतात. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल. ब्रिटल मीन्स ठिसूळ. सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट, म्हणजे काही अधातू हे मऊ असतात. फक्त याला अपवाद काय बघा? डायमंड अँड ॲलोट्रोप ऑफ कार्बन, त्यालाच डायमंड असं म्हणतात. इज अन एक्सेप्शन विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स, म्हणजे हिरा हा सर्वात कठीण आणि नैसर्गिक पदार्थ आहे. देन फोर्थ प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल्स इज डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी म्हणजे तन्यता आणि वर्धनीयता. नॉन मेटल्स आर नायदर डक्टाईल नॉर मेलेबल, म्हणजे अधातू हे तन्य पण नाहीत आणि वर्धनीय पण नाहीत. म्हणजे त्यांच्यापासून बारीक अशा प्रकारची तार पण तयार करता येत नाही किंवा पातळ अशा प्रकारचा पत्राही तयार करता येत नाही. म्हणजे ते
तन्य आणि वर्धनीय नसतात, तंतुमय आणि वर्धनीय नसतात, हा त्याचा अर्थ आहे. देन फिफ्थ प्रॉपर्टी इज कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अधातू हे उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक आहेत. बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बॅड कंडक्टर्स मीन्स दुर्वाहक, म्हणजे त्याच्यामधून विजेचं वहन होत नाहीत, विद्युत दुर्वाहक आहेत. एक्सेप्ट ग्राफाईट अँड ॲलोट्रोप ऑफ कार्बन. हा काय आहे? ग्राफाईट हे काय? ॲलोट्रोप मीन्स अपरूप. हे काय? कार्बनचं एक रूप आहे. विच इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अपवाद ग्राफाईट विजेचा उत्तम सुवाहक आहे. म्हणजे ग्राफाईट हे काय आहे? विजेचं उत्तम सुवाहक आहे. ॲलोट्रोप मीन्स अपरूप, त्याचं रूप. देन सिक्स्थ प्रॉपर्टी इज डेन्सिटी. डेन्सिटी मीन्स घनता. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटीज. म्हणजे अधातूंची घनता कशी असते? कमी असते. देन सेवन्थ प्रॉपर्टी इज मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. नॉन मेटल्स हॅव low melting and boiling points. Exceptions: the solid non-metals carbon and boron melt at high temperature. Means अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक. नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग. मेल्टिंग म्हणजे द्रवणांक आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे उत्कलनांक. हे कसे असतात? कमी असतात. फक्त याला अपवाद आहेत. कार्बन, बोरॉन हे स्थायू अधातू असून ते उच्च तापमानाला वितळतात. देन वी विल सी ऑलवेज रिमेंबर. दिस इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. हिअर गिवन सेवन्थ प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. देन वी सी ऑलवेज रिमेंबर. म्हणजे हे आपण नेहमी लक्षात ठेवा. गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम आर हायली मेलेबल मेटल्स. म्हणजे सोने, चांदी, ॲल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहेत. सेकंड नंबर, अ शीट विथ थिकनेस 1/10,000 mm and a wire with diameter 1/5000 millimeter can be made from gold. म्हणजे सोन्याचे 1/10,000 मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे तयार करता येतात व 1/5000 मिलीमीटर व्यासाची बारीक अशा प्रकारची तार तयार करता येते. म्हणजे अतिशय पातळ आणि अतिशय बारीक अशा प्रकारची तार या धातूपासून तयार करता येऊ शकते. देन मेटॅलॉइड्स. देन वी विल सी द मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स मीन्स धातू सदृश. म्हणजे जे धातू आणि अधातू दोघांचेही गुणधर्म दर्शवितात असे जे आहेत त्यांना धातू सदृश म्हणतात. सम एलिमेंट्स सच ॲज आर्सेनिक AS सिम्बॉल आहे. सिलिकॉन SI इज द सिम्बॉल ऑफ सिलिकॉन. जर्मेनियम G इज द सिम्बॉल ऑफ जर्मेनियम. antimony SB is the symbol of antimony. Have properties which are intermediate between metals and non-metals. Such elements are called metalloids. म्हणजे धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दर्शवणारे जी मूलद्रव्ये आहेत अशा मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं? मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स मीन्स धातू सदृश. Then see the chemical properties of metals. First we will see the physical properties of metals. म्हणजे धातूंचे भौतिक गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहायचे आहेत.
chemical properties of metals. The first property is electronic configuration. Electronic configuration means electron स्वरूपन. Electronic configuration is the basis of chemical behavior of elements. Majority of metals have up to 3 electrons in their outermost shell. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असतो. इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय? कक्षानिहाय केलेली इलेक्ट्रॉनांची वाटणी. बहुसंख्य धातूंचा अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या कमी म्हणजे 3 पर्यंत असते. हिअर वी विल सी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सम मेटल्स. हिअर इन फर्स्ट हिअर sodium, magnesium and aluminum are the elements given. Then here atomic numbers and third electronic configuration of these metals. Sodium symbol is Na and atomic number is 11 and electronic configuration of sodium is 2, 8, 1. Means in first cell 2 electrons, second cell 8 electrons and third cell is 1 electron. Then second metal is given magnesium. The atomic number of magnesium is 12 and electronic configuration of magnesium is 2, 8, 2. In first cell 2 electron, second cell 8 electrons and third cell 2 electrons. Third metal is given here aluminum. The atomic number of aluminum is 13 and electronic configuration of aluminum is 2, 8, 3. In first cell 2 electron, second cell 8 electron and third cell is 3 electrons. In this table here metals atomic number and electronic configuration are given. Means electronic configuration. The example of electronic configuration is given in this table. Then second property is formation of ions. म्हणजे आयनांची निर्मिती. आयन्स मीन्स आयन. फॉर्मेशन म्हणजे निर्मिती. आयनांची निर्मिती. Metals have a tendency to lose their valence electrons to form positively charged ions, that is cations. म्हणजे धातूमध्ये त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धन प्रभारी आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. धातू काय करतात? इलेक्ट्रॉन गमावतात आणि धन आयनाची निर्मिती करतात. हिअर गिवन द एक्झाम्पल्स ऑफ cations. First example is sodium. Symbol of sodium is Na. Electronic configuration of sodium is 2, 8, 1. Then sodium 1 electron हा काय करतो? लूज म्हणजे तो गमावतो आणि त्या ठिकाणी धन आयनाची निर्मिती करतो. म्हणजे Na+ हा काय आहे? कॅटायन आहे. याला धन आयन असं म्हणतात. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळं किंवा गमावल्यामुळं त्याच्यावरचा एक एकक ऋणप्रभार कमी होतो आणि त्याच्यावरती धनप्रभार वाढतो. म्हणजे Na+ आयनाची निर्मिती होते. त्याला कॅटायन म्हणतात. आणि 1 इलेक्ट्रॉन हा काय केलेला आहे? गमावला आहे. म्हणून हे या ठिकाणी दाखवलेले Na gives Na++ 1 इलेक्ट्रॉन. सोडियम पासून सोडियम आयनाची निर्मिती ते दाखवलेली. त्याच्यानंतर इथे मॅग्नेशियमच्या आयनाची निर्मिती दाखवलेली म्हणजे फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम आयन. मॅग्नेशियमपासून मॅग्नेशियम आयनाची निर्मिती. मॅग्नेशियम Mg सिम्बॉल. Mg पासून Mg+
2 आयन मॅग्नेशियम काय करतो, 2 इलेक्ट्रॉन गमावतो, म्हणून त्याच्यावरचा 2 एकक ऋणप्रभार कमी होतो आणि त्याच्यावरती 2 एकक धनप्रभार वाढतो. म्हणून इथे 2 इलेक्ट्रॉन हे गमावले आणि त्याच्यावरती 2 एकक धनप्रभार आलेला आहे. म्हणून या ठिकाणी मॅग्नेशियम या आयनाची निर्मिती झालेली. थर्ड एक्झाम्पल इज ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमपासून इथे बघा ॲल्युमिनियम आयन, फॉर्मेशन ऑफ ॲल्युमिनियम आयन हिअर गिवन. Al is the symbol of aluminium 283. This is the electronic configuration of aluminium and aluminium ion, formation of aluminium ion. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे इथे काय येईल 2 8 आणि -3 इलेक्ट्रॉन. इथे इलेक्ट्रॉनवर 3 इलेक्ट्रॉन त्याने काय केले, गमावले. म्हणजे ॲल्युमिनियम हे 3 इलेक्ट्रॉन गमावून या ॲल्युमिनियमच्या धन आयनाची निर्मिती करतो. देन थर्ड प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज रिॲक्शन विथ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. म्हणजे धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांची ऑक्साइडे तयार होतात. मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन, धातू हे ऑक्सिजन बरोबर संयोग पावतात आणि त्याच्यापासून त्या धातूची ऑक्साइड्स तयार होतात. मेटल्स प्लस ऑक्सिजन गिव्स मेटल ऑक्साईड. म्हणजे धातू आणि ऑक्सिजन यांचा संयोग होऊन त्या ठिकाणी धातूचे ऑक्साईड तयार होतात. म्हणजे इथं केमिकल इक्वेशन त्यांचं थोडक्यात दिलेलं आहे इथे. द metal oxides are basic in nature. Metal oxides react with an acid to form salt and water. म्हणजे धातूची ऑक्साइड्स ही काय असतात, साधारणपणे आम्लारी धर्मी असतात. बेसिक्स इन नेचर म्हणजे निसर्गामध्ये साधारणपणे आम्लारी धर्मी असतात आणि धातूच्या ऑक्साइडची अभिक्रिया आम्लासोबत होऊन सॉल्ट अँड वॉटर म्हणजे क्षार आणि पाणी तयार होतात. तर या ठिकाणी इथे थोडक्यात अभिक्रिया इथे दिलेली आहे. इथे इक्वेशन दिलेले मेटल ऑक्साईड प्लस ॲसिड गिव्स सॉल्ट प्लस वॉटर. म्हणजे धातूचं ऑक्साईड्स आणि आम्ल यांची अभिक्रिया होऊन त्याच्यापासून क्षार आणि पाणी तयार होतात. थँक्यू.